ऍम्प्लिफायर आहे, पीए मिक्सर ऍम्प्लिफायर. हा एक युनिट आहे, वन क्वांटिटी. त्याच्यामध्ये आपले 4 माईक आहेत, ज्याच्यामध्ये माईक PGM 481 म्हणून जो आहे, हे असे 4 माईक येतील. ठीक आहे, 1 2 3 4. त्याचे 4 बेस येतील, 1 2 3 4. त्याचा मॉडेल नंबर आहे PGB 48. ठीक आहे. त्यानंतर आहुजाचे हे वॉल स्पीकर आहेत, ASX 612BT. ठीक आहे, हे 2 क्वांटिटी आहेत. ठीक आहे, हे आहुजाचं मटेरियल एवढंच आहे. थर्ड पार्टी मटेरियल जे आहे ते हे आहे ऑडिओ इंटरफेस 4 चॅनलचं. ठीक आहे. सो आता आपण याचं अनबॉक्सिंग करू एक एक प्रोडक्टचं, म्हणजे त्याच्यामध्ये काय काय निघतं बाहेर आणि त्याच्यात काय काय येते. बॉक्स मध्ये काय काय आयटम निघतात, काय एक्सपेरिमेंट असतात त्याच्यात. ते पॅकेजिंग आहे, त्याचं युजर मॅन्युअल आहे. येस. हा ऍम्प्लिफायर असं येईल. ठीक आहे. Yes. आता आपण हा ओपन करूया. फ्यूज असतात ते हे फ्यूज असतात ऍम्प्लिफायरचे. हे तुम्ही छोट्याशा पिशवीत घालून इथे लटकून ठेवायचं किंवा जिथे इन्स्टॉल करता तिथे कुठेतरी सेफ जागेवर ठेवायची. इन केस काही लाईटचा प्रॉब्लेम झाला तर मागून फ्यूज चेक करून ते चेंज करू शकता तुम्ही. हे 612 BT आहे स्पीकर. आता हे जे स्पीकर आपण इथे लावणार बाहेर साईडला समजा, तर त्याचे केबलिंग आपल्याला कसे करता येईल. ASX 612 BT म्हणून स्पीकर आहे. तर हा स्पीकर आहे. ठीक आहे. त्याला मागे ब्रॅकेट आहे, हे ब्रॅकेट आहे. त्याला 3 अँगल्स आहेत, एक असा, एक सरळ, एक परत असा. ठीक आहे. माउंटिंग करताना जर तुम्ही शेवटच्या याच्यावर केलं तर थोडासा टिल्टेड राहिला. ठीक आहे. तर शेवटच्या याच्यावरच तुम्ही माउंट करायचं. बरोबर, म्हणजे थोडंसं डीप आवाज येईल. जिथे लोक बसलेले आहेत त्यांना तो आवाज प्रॉपर मिळेल. ठीक आहे. ह्याच्यात इथे कनेक्शन्स आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, म्हणजे जसं ब्लॅक आणि रेड. ठीक आहे. इथे टॅपिंग्स आहेत. हा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता ह्याच्यात जे आहे ना टॅपिंग्स आहेत, इथे ॲरो दिलेले आहेत ना, ते टॅपिंग्स असतात. ठीक आहे. तर हा ऑलरेडी 60 वॅटवर असतो, पण आपण जेव्हा इन्स्टॉल करतोय तिथे ते 30 वॅटवर करायचं कधी पण. ओके. ठीक आहे. स्क्रूड्रायव्हर हा पहिलेच तुम्ही स्कोपच द्यायचा नाही, त्यांना त्रास होईल असा. बरोबर आहे. हे 30 वॅटवर केलं की म्हणजे आपण वाढवू शकतो. 2 मिनिटं. हा बाण दाखवतो तो भाग दाखवायचा, हा एरो नाही काही बघायचा. संबंध नाही. ते फक्त हे करण्यासाठी. ओके, बाण दाखवलाय तो बघायचा. ॲरो कुठे आहे तेवढं टॅपिंग असणार. कॅपॅसिटी याची 60 वॅटची आहे, पण आपण इनिशियली 30 वॅटचं करायचं, कारण की मेजर ऑफ द कोर्ट रूम्स किंवा 30 वॅट सफिशियंट होतात. जर वाटलं आपण ते वाढवू शकतो आपण. ठीक आहे. तेच म्हणत होतो की ब्रॅकेट लावायचं कसं लावायचं. एका साईड निघते का ते? दोन्ही साईडने असतं. ओके. ब्रॅकेट लावून घेतल्यानंतर आपण स्पीकर त्याला फिट करू शकतो. हा, पहिले ब्रॅकेटच लावायचे. प्लॅस्टिक काढते. प्लॅस्टिक. ठीक आहे. टिल्ट झाल्यामुळे जिथे सगळे लोक बसलेले आहेत तिथे आवाज तो डायरेक्ट होईल, प्रोजेक्ट होईल. हाईटचं काही त्याला हे नाही ना. हाईट 8 फुटावर लावणं
म्हणजे तसं पण कोर्ट रूमची हाईट जास्तीत जास्त 12 फूट 15 फूट असते. नाही जास्त आहे. जास्ती जरी असले जुन्या तरी building असतात. ते 8 फुटावरच लावा. जेवढं वरती लावताल ना तेवढा इको किंवा हमिंगचा प्रॉब्लेम ओके 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 8 फुटावर ठेवायचं. एकॉस्टिकल इको जिथे असेल ना तिथे ते तुम्हाला आणि त्रास हे देईल. जे स्पीकर आणि एम्प्लिफायरचं अंतर किती असलं तरी चालतं त्याला काय हे इझी पार्ट आहे. इझी पार्ट आहे. त्याचं काही नाही. हे आपल्याला आपण किंवा एकाच जागेवर तुम्हाला आवाज आवाज हा बेस आहे माईकचा. मॉडेल नंबर PGB48. ठीक आहे. त्याचा ॲज सच आत्ता आपल्या यूज केसमध्ये काही यूज नाही होणार. ठीक आहे. माईक आता. चल म्हणजे आपण पहिलं सिंगल वापरत होतो ना लॉजिटेकच्या जागी. ते पण लिहून घ्यायचं त्यांच्या नाव. हे जे केबल जे नाही इकडल्या पाठीवर आउटपुटला तुमचे 4 बेस झाले. ठीक आहे. PM481. ठीक आहे. हे 4 लागतील. आता 4 बेस घेतले तर 4 माईक त्याचं बेस करायचे. पॅकिंग असं येतं. इथे 2 खटके उघडायचे. आत माईक असेल. हा माईक काढायचा रिमूव्ह. ठीक आहे. ह्याच्याबरोबर सोबत एक फोम येतो. हा माईक आहे. ओके. हा फोल्डेबल कसा हे सांगतो मी तुम्हाला. इथे त्याचं स्क्रू आहे. स्क्रू इथं बघायचा. बसवलेलं आहे मला. हा स्क्रू बघायचा आणि हे याला मॅच करायचा स्क्रू. स्क्रू बॅक ह्या साईडचा जो लॉक आहे त्या साईडला हा त्याला मॅच करायचा आणि तो प्रेस कसं करायचं. याला रिलीज करायची गरज आहे का? याला रिलीज करायची. प्रेस करून झालं. हो. इकडे जायला. त्याला फिरवायची गरज नाही ना काय. नाही याला पुश करायचं खाली आणि मग ते बसतो खाली. ते बसलं आहे ते. इथं दाखववरती ह्याला पुश करून घ्यायचं. ह्याला हे बटन जे आहे याला पुश करायचं आणि हा वरती निघतो असा. पुश करून सांग वरती उडा. असा पुश करून निघतो. ही त्याची साईज असणार आहे आणि हा स्क्रूचं मॅच ह्याला होल हे करायचं आहे. ह्या साईडला घ्यायचं आहे आणि ह्याला पुश करायचं. पुश केल्यानंतर हा असा बसतोय. ठीक आहे. आता हे तुमचे 4 माईक झाले. हे जरा हार्डच आहे. हा ठीक आहे. त्याचं काय एखादा माईक. ठीक आहे. हे 4 माईक झाले. आता ह्याच्यात आहे ना 2 ठिकाणी तुम्ही त्याला बेंड करू शकता. इथून इथपर्यंत आहे आणि इथून इथपर्यंत आहे. ठीक आहे. 2 ऑप्शन तर तुम्हाला मी पहिले इथून दाखवतो. हा एक असा झाला. ओके त्यानंतर तुम्हाला अजून पाहिजे तसं. ओके पण त्याला एकदम पूर्ण ट्विस्ट करायचा नाही. तुम्हाला पाहिजे तसा हळूच तुम्ही करू शकता. म्हणजे जसं सिटिंग लेवलला पाहिजे. आता मी हावरती जातो माझ्यापेक्षा. ठीक आहे. आपण काय करणार पहिले थोडंसं असून असं करणार. हे असं सरळ. ठीक आहे. म्हणजे याला असं करायची गरज नाही आपल्याला. मधला तो हलतच नाही. नाही. ठीक आहे. हे झालं. तसेच बाकीच्यांचे पण तुम्ही ट्विस्ट करू शकता जसं पाहिजे तसं थोडंसं. येस. ठीक आहे. माईक शुड बी लाईक दिस. येस ठीक आहे. हे असं असं नाही बोलता येणार. नाही. म्हणजे कोणी जर म्हटलं तुम्हाला मला असं बोलायचं आहे तर तो आवाज जात नाही. नाही. ठीक आहे. माईक शुड बी इन फ्रंट. डिस्टन्स किती एवढा जेवढा मी आता बोलतोय ना तेवढं डिस्टन्स त्यांना पाहिजे. 6 इंच 8 इंच. फ्रिक्वेन्सी मग एवढ्या दुरून ते फ्रिक्वेन्सी घेतच नाही का? घेतो पण त्याचा काय आवाज असतं, quality. हा आपला हॉल छोटा असतो ना तर जेवढा आपण गेन वाढवू स्पीकरचा आवाज परत त्या माईक मध्ये जातो आणि तो फीडबॅक लूप तयार होतो. हा शिट्टी मारतो ते तयार होतं. आता आपण जेव्हा सेटअप करू ना आता हा हॉल त्याच्यापेक्षा छोटाच तर इथे पण ते आपल्याला माहिती आहे.
ठीक आहे, कारण की तुमच्यासाठी तुम्ही आत्ता बघता इन्स्टॉल करायला दुसरं कोणीतरी जाणार आहे. हो ते तर आहे. 4 माईक आहेत. इंडिव्हिज्युअल माईक ऑन करून तुमचं जे फीडबॅक आहे, फीडबॅक म्हणजे शिट्टी मारणं, टेस्टिंग. हे तुम्ही टेस्टिंग करून घ्यायचं. शिट्टी नाही मारेल एवढा जास्तीत जास्त आवाज वाढवायचा प्रत्येक माईकचा. म्हणजे हा माईक ऑन केला, त्याचा फीडबॅक येत असेल तर थोडासा आवाज कमी करायचा, कम्फर्टेबल आवाज त्याच्यावर सेट करायचा बेरिंगरच्या युनिटवरून, तुमच्या ऑडिओ इंटरफेसवरून. ठीक आहे, 4ही माईक जसे इंडिव्हिज्युअल सेट झाले त्यानंतर एकत्र 4ही माईक ऑन करायचे आणि फीडबॅक नाही येईल तेवढा मास्टर व्हॉल्यूम अँप्लिफायरवरून सेट करून सोडून द्यायचा. ठीक आहे, बस. स्पीकर केबल घ्या आशिष. हे तिथं ते मागं. हे म्यूट अनम्यूट आपण करू शकतो ते त्यांच्या जे युजर असेल तो. हो, mute unmute करू शकता. अडॅप्टर आणि हा USB USB केबल त्याच्यामध्ये येते. हा ॲम्प्लिफायर आहे, ॲम्प्लिफायर सॉरी, हे त्याचं मॅन्युअल आहे. आता आपल्याला याचा सेटअप आपल्याला कुठे लावता येईल म्हणजे आता मला जेवढं बेसिक माहिती आहे त्याचं सगळं ते मी तुम्हाला सांगतो. कारण तिथे आपल्याला जिथे लावायचं लोकेशन पण सेट करावं लागेल ना त्याला. तिथे समजा आता एक हॉल आहे त्यांचा. हा, सांगतो. UMC नाही, ह्या भागाला काय म्हणतात मग ह्याला? म्हणजे ह्याला काय म्हणतात? याला ऑडिओ इंटरफेस म्हणतात, साऊंड ऑडिओ कार्ड म्हणतात. ऑडिओ आता साऊंड कार्ड. प्रत्येक ओके, जण- हा. मराठी शब्द आपलं साऊंड कार्ड असतात ना. केबल ही आता मी फक्त दाखवण्यापुरती आहे. तुमच्या प्रोडक्ट बरोबर येणार नाही तुम्हाला, तिथे ते हा केबल घ्यायला लागणार आपल्याला. वेगळ्या घ्याव्या लागतील. आत्ताच्या याच्यात नाही, फक्त मी तुम्हाला इन्स्टॉल कसं करायचं ते दाखवतो. ओके, ह्याच्यात पण हे खटका आहे, हो. आपला वरती पकडायचं असं, हो. बस खटका खट म्हणून आवाज येईल. ठीक आहे, आणि काढताना हे दाबून याला प्रेस करून करायचं लागतं. थोडं फिरवायचं असतं. थोडं ताकद लावा लागतं. ठीक आहे, येस, याचा केलं जाईल ना ऑडिओ इंटरफेसला ऑडिओ जायचं. इंटरफेस. हा, ह्याच्यात पण खटका असतो, ते तुम्हाला हे वरचं बघायचं, वरचं इथे मॅच व्हायला पाहिजे. येस, बस. आता आपल्याला फक्त ठीक आहे. हे कलर वाईज आता हा सगळेच असेल, तुम्ही ऑरेंज बघितलं तर ऑरेंजचा आवाज इथून कमी जास्त करू शकता. पण सगळीकडे एकच कलर असेल, इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ते लक्षात येणार मला मी नाही. घेताना मी ब्लॅक कलर न घेता एक कलर न घेता वेगवेगळे 4 कलर घेते. हा, जर तुमची इच्छा म्हणजे तुम्हाला जसं suggest करायचं. हे त्याचं आहे बाबा. झाले दोन्ही स्पीकर कडे. किंवा मग तुम्हाला तसं मार्क करावं लागेल. जर एक सारखी केबल असेल ना मग त्याला नंबरिंग करावं लागेल. त्याला 1 नंबर 2 नंबर इथे पण तसंच इकडनं. ते बेटर राहील उलट म्हणजे तुमच्या. हे आपण साऊंड कार्डला माईक जोडले. ठीक आहे, आता तुमचे 4 माईक झाले. कॉमन 100 ला ऑन पाहिजे थांबा. जे आलेले आहेत ते निगेटिव्ह कॉमनला लागणार आणि पॉझिटिव्ह 100 वोल्टला लागणार. $70 वॅटचं कसं यूज होतं नाही, ते आपल्या पर्पजला यूज नाही आहे. म्हणजे जर ते स्पीकर तसे असतील तर. आता ह्याच्यात कॉमन आणि 100 इथे 2च कनेक्शन आहेत, कॉमन आणि 100. कॉमन म्हणजे कुठला आला तो? आता हे निगेटिव्ह, हे पॉझिटिव्ह. ठीक आहे, आता तुम्ही जेव्हा हे करताय कनेक्शन्स, तिथे दोन्ही स्पीकरची एक वायर आणली तरी चालते, वेगवेगळ्या आणल्या तरी चालतात, पण कनेक्शन जे आहेत ते पॅरलल मध्ये होतील दोन्ही स्पीकरचे. म्हणजे पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह कनेक्ट होईल दोन्ही स्पीकरचे आणि निगेटिव्हला निगेटिव्ह कनेक्ट होईल. म्हणजे इथे जरी दोन्ही वायर आणल्या तर इथे दोन्ही निगेटिव्ह, इथे दोन्ही पॉझिटिव्ह. ठीक आहे, एवढं तुमचं कनेक्शन आहे. ठीक आहे, म्हणजे लेफ्ट आणि राईट. 4 आउटपुट निघू शकतो. हे म्हणजे हा कुठला बघायला? हा हेडफोन आहे, तो पण करू शकतो किंवा मागवाडू अजून लावायचे असतील तर.
म्हणजे Multiple applications याच्यावरनं amplifierला अजून एम्प्लिफायर्स लावायचे असतील अच्छा, जास्ती ओके तुम्हाला तर. त्याच्यासाठी आपल्याला असतं. मी समजतो की एल आणि राईट म्हणजे वेगळे काय दुसरे स्पीकर टाईप किंवा कनेक्शन नाही, असतात ते जेव्हा आपण स्टुडिओ टाईप काही मॉनिटर वगैरे लावतो स्टुडिओसाठी वापरतात ते बेसिकली ओके स्टुडिओमध्ये. आपल्याला तिथे त्यांच्या टीव्हीला वगैरे काही द्यायची गरज नाही ना आपल्याला. आता तरी हे जे आहे ना हे तुमच्या इंटरॅक्टिव्ह स्क्रीन असेल तर इंटरॅक्टिव्ह स्क्रीन, तुमचं पीसी असेल वर्कस्टेशन तर पीसी वर्कस्टेशनला तुम्ही कनेक्ट करू शकता. हा तर इंटरॅक्टिव्ह स्क्रीन आणि स्पीसी आता इंटरॅक्टिव्ह स्क्रीनला हे असं पोर्ट आहे का? म्हणजे तो यूएसबी बोर्ड आहे ना टीव्हीला टीव्ही म्हणजे इंटरॅक्टिव्ह आहे का साधा टीव्ही आहे? दोन्हीला बी सर यूएसबी असतात. पण त्याला HDMI ऐका येतात, ना टीव्हीला HDMI येतात. ऐका ना टीव्हीला हे कनेक्ट होत नाही नाही. ओके हे स्मार्ट बोर्ड स्मार्ट बोर्ड म्हणजे त्याच्या आत पीसीचं कार्ड असतं ओके माहिती समजलं. किंवा तुमचं वर्कस्टेशन लॅपटॉप डेस्कटॉप त्याला कनेक्ट होईल, कारण की ह्याला वर्क करण्यासाठी तुम्हाला त्याच्यात सॉफ्टवेअर उघडावे लागतात. टीव्ही जो असतो नॉर्मल हा जो मागे ठेवलेला टीव्ही आहे त्याच्यावर हे डायरेक्ट कनेक्ट होत नाही. नाही पण यूएसबी पोर्ट असतो त्यासाठी. हा युएसबी पोर्ट असतो तो connect झाला पेनड्राईव्ह साठी पेनड्राईव्हसाठी हे नाही होणार तिथे. हा ठीक आहे. हे कनेक्ट करा. 0 वर ठेवायचे, हे सेंटरला ठेवा, हे 0 ठेवा. तर आपले हे सगळे माईकचे आहेत. चल झालं. पॉवर आली हे का? सगळे बंद करून ठेवा पहिले. ठीक आहे. आता ह्याला पॉवर आली का? ह्याला पॉवर आता मला सांगा सर इथं पॉवर दिली इथं आउटपुट दिली. चार माईक आहेत. चार माईकचे कनेक्शन तुमच्या ऑडिओ इंटरफेसला आले. ठीक आहे. ऑडिओ इंटरफेसचं आउटपुट जे आहे ते आउटपुट तुमच्या ऑक्स इनपुटला आलं, ॲम्प्लिफायरच्या ऑक्स इनपुटला. ठीक आहे. आत्ता इनिशियली ह्याचे आवाज एकदम कमी ठेवायचे चालू करण्याच्या आधी, 0 वर ठेवायचे. ॲम्प्लिफायरच्या सेटिंग्स पण तुम्ही समजून घ्या. ॲम्प्लिफायरचे सगळे हे आवाज कमी ठेवायचे. बास आणि ट्रबल सेंटरमध्ये ठेवायचा आणि मास्टर फुल ठेवायचा. ओके. हे आवाज बंद असल्याने तुमचा आवाज कुठलाच आत्ता ह्याच्यामध्ये येणार नाही. हे चालू करायचं. ठीक आहे. आवाज चालू केल्यानंतर आता आपण काय करणार, एक माईक टेस्ट. आता ह्याच्यात ऑक्स 1 वर आपण कनेक्ट केलेलं आहे. तर हे बटन जे आहे हे ऑक्स 1 वर असलं पाहिजे आपलं. त्याचा आवाज सेंटरपर्यंत झूम करा त्याला ऑक्सवर. हे बटन जे आहे ऑक्स 1 वर असलं पाहिजे. हे ऑक्स 1चा आवाज आता सेंटरपर्यंत घेऊन जा. ठीक आहे. आता एक माईक कुठला पण चालू करायचा. ठीक आहे. आता आपण चालू केला आहे हा वाला माईक. ठीक आहे. 4. हा कुठे लावलेला आहे? 4 वर लावलेला आहे. आपण 4चा आवाज थोडा थोडा वाढवूया. हॅलो वाढवा थोडासा. हॅलो हॅलो हॅलो. आउटपुटचा आवाज वाढवायचा होता. आउटपुट ते हेडफोन जिथे लावलेले वरती हां त्याचा वाढवा. हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो नाही ना एक सेकंड कमी करा. माईक चेक. हॅलो 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 माईक चेक. वाढवा फुल करा जरा थोडंसं. हां हॅलो नाही कमी करा कमी करा. हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो हॅलो. आता तो जो आवाज. हॅलो हॅलो. आता इथे तुम्ही इथे हॅलो 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 माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. आता तुम्ही बघा मी जेव्हा बोलतोय तिथे सिग्नलची LED लागते बेरिंगरच्या युनिटमध्ये. थोडंसं झूम करून तुम्ही बघितलं ना, झूम करून थोडं. हा आता मी बोलतोय तर तुम्हाला दिसते ग्रीन लागते, त्याच्यावरती क्लिप आहे. तर जेव्हा मी जोरात बोलेल तेव्हाच लागेल ते, नाहीतर नॉर्मल मी जेव्हा बोलेल तेव्हा नाही लागणार ती.
हॅलो माईक चेक, हॅलो 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 माईक चेक, हॅलो. ठीक आहे. तर ती क्लिपची लागली तर थोडासा डिस्टॉर्टेड साऊंड येतो, ती लागली नाही पाहिजे आपली. ठीक आहे. आता ही एका माईकची सेटिंग झाली. आता याच्यात तुमचा फीडबॅक येत नाही आहे आणि आवाज कम्फर्टेबल सगळ्यांना ऐकू जातोय. ठीक आहे. नाही आता मला एक विचारायचं आहे. आता आणि दोन्ही बाहेर आहेत बटन बेसिकली. हा ना पॅड आणि ते पॅड बंद ठेवलेला आहे आणि लाईनवर तो सेटिंग कशासाठी केलेलं आहे. घालतो पुढे आपल्याला? ते आता ते बेरिंगरचं युनिट आणि एक एक इंडिव्हिज्युअल माईक आता आपण चालू करून टेस्ट करतोय. ठीक आहे. हा एक माईक झाला. आणि तिथे सुद्धा आपल्याला इथे सेटिंग्स जे आहेत ऑक्सच्या हे 75% वर आहे. हे तर तुम्हाला मी सेटिंग सांगितलं की बास आणि ट्रबल सेंटर मध्ये ठेवायचं, मास्टर फुल ठेवायचं. आता जेव्हा आपण बोलतो तेव्हा श्वासेचा आवाज जास्ती कधी कधी येतो. तसं जर तुम्हाला जाणवलं तर बास थोडासा कमी करायचा. म्हणजे आपल्या तिथे हे आहे ते मेन पर्पज स्पीचचा आहे तर तो आपला सॅटिस्फाय होतो. ठीक आहे. आता हा एक माईक टेस्ट केला, सेम आपण दुसरा माईक चालू करू तेव्हा हा बंद करायचा. ठीक आहे. हा बंद केला की हा आवाज त्याचा बंद होऊन जाईल. अच्छा लगेच बंद नाही होत. त्याला फॅन्टम पॉवर असते ना त्याची, ती फॅन्टम पॉवर हे करायला थोडंसं. आता हा येल्लोचा आहे, तर येल्लोचा आवाज वाढवा ना सेकंडचा. सेंटरमध्ये ठेवून द्यायचा. हॅलो हॅलो माईक चेक, हॅलो. हे बस ते स्विचेस तिकडला बंद आहे ना तो वाढवा लागेल ना. नाही माईक चेक. ठीक आहे. त्याचं सेटिंग आता काहीच हलवायचं नाही. ते एकदा सेट केलं की त्याला काहीच परत हलवायचं नाही. हा मला हे म्हणायचं माईक 1 2 3 त्याचा काही संबंध नाही. आपण ऑक्स इनपुट दिलेलं आहे ऍम्प्लिफायरला. ऑक्सचा आवाज 75% वर ठेवायचा तुमचा. आणि जेव्हा पण माईक टेस्ट करता तो जो रिस्पेक्टिव्ह पर्सन बसणार आहे त्याच्या पोझिशन मध्ये बसायचं आणि मगच माईक टेस्ट करायचं. म्हणजे व्हॉल्यूम जो आपण टेस्ट करतोय त्याप्रमाणे त्याचा टेस्टिंग होईल. आता हे आपण लावलेलं आहे, येल्लो केबल याला लावलेली आहे. येल्लो केबल सेकंड नंबर इनपुटला दिलेला आहे. तर सेकंड नंबर इनपुटचं आपण व्हॉल्यूम वाढवायचं. ठीक आहे. तर सेकंड नंबर याचा थोडा वाढवा तुम्हाला ते हे होईल. हॅलो माईक चेक, हॅलो हॅलो. आता जेवढा आवाज तुम्ही वाढवतात तेवढा लांबून तो आवाज खेचेल. तुम्ही थोडंसं हे करा. हा हॅलो माईक चेक, थोडं आपण आपल्याला समजेल की exact- माईक चेक, हॅलो 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 माईक चेक, हॅलो. हा आता मी नॉर्मल बोलतोय. आता वाढवा ना थोडासा आवाज. फक्त हात तिथेच ठेवतात. हा आता बघा थोडस कमी करा ना मला. हा ही शिट्टी होती. शिट्टी आली तर त्याला कमी हा करायची. तर जेव्हा ते जिथपर्यंत शिट्टी येणार नाही तेवढा आवाज ठेवायचा. आणि जे कुठले रिस्पेक्टिव्ह पर्सन्स असतील तिथे बोलायला त्यांना म्हणायचं एवढा तरी मिनिमम डिस्टन्स मॅक्झिमम डिस्टन्स ठेवायचा. ठीक आहे. जेव्हा शिट्टी येत नाही तेवढा. हॅलो माईक चेक, हॅलो. ठीक आहे. हा माईक टेस्ट झाला तुमचा. हॅलो माईक चेक, हॅलो. तर तिसरा माईक टेस्ट करा. तिसरं हे पिंक मध्ये येणार. थर्ड. थर्डला पण अंदाजन ती सेटिंग 50% वर तुम्ही ठेवून द्यायचे तिन्ही. हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक, हॅलो. ठीक आहे. नाही आता मला म्हणायचं हा. आहे आम्ही आवाज इथून वाढवला हा. आणि हे डिस्टन्स आपला काय आहे वाढेल. याच्या फ्रिक्वेन्सीला फरक पडेल का त्याचा? नाही काय असतं प्रत्येक मायक्रोफोन वेगवेगळ्या लोकेशन वरती असतो. त्याच्या नाही, त्या तसं- लोकेशन वरती फ्रिक्वेन्सी जी येते ते नाही म्हणत आहे मी. आता जे बोलण्याचा आवाज आहे तसं नाही म्हणत मला. कसं असतं की आता जज कंटिन्यू अशाच नाही बसणार. इन केस एक सांगतोय की थोडंसं ते मूव पण करेल. 2 माईक ठेवायचे. नाही नाही तसं नाही. हा लास्ट माईक या फर्स्ट नंबरचा माईक आहे. ठीक आहे. त्याला पण आवाज वाढवा आता सेंटर पर्यंत. हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक, हॅलो. ठीक आहे. याला थोडासा अजून वाढवा बस. ठीक आहे. आता आपण चारही एकत्र चालू करू. हा जरा याचा येलो कमी आहे का? सेंटर करून टाकायचं. पण आता बघा आला आवाज. ऑक्स कमी करा थोडंसं एकदम आवाज कमी झाला. एवढा हा बस. अच्छा तर म्हणजे ठीक आहे. इकडून आपल्याला कंट्रोल सांगतो ना थोडासा कमी करा अजून. बस बस बस. मास्टर थोडासा कमी करा एकदम थोडासा बस. ठीक आहे. आता हे तुमचे सगळ्या माईकचे सेटिंग झाले. आता मी जरी माईक हे बंद केले
चारी माईक बंद केले आपण. आता तरी हा फार छोटा रूम आहे, म्हणजे समोरच स्पीकर लावलेले आहेत, तरी असा इफेक्ट येतोय. तर मोठ्या रूम मध्ये थोडासा आवाज तुम्हाला वाढवण्याचा स्कोप असतो. हा ना, नाही मग आपल्याला त्या आवाजाचं त्यांना मेन हो आहे ना. आता Clear- आता आपण clearly त्या- नाही, आता आपण सगळे सेट केले नाही, हे झालं. आणि चारी एकत्र पण सेट केले. ठीक आहे. आता जेव्हा आपण बोलतोय तर त्यांना तो कम्फर्टेबल आवाज पण येतोय. ठीक आहे. आणि वाढवायचा स्कोप पण आपल्याकडे आहे. ठीक आहे. फक्त चारी एकत्र जेव्हा बोलतो तेव्हा आवाज वाढवायचा नाही. तेव्हा जर आवाज वाढवला तर शिट्टी मारतो तो एकत्र. ठीक आहे. आता याच्यात जे आहे आपला हा जो आवाजाचा पार्ट आहे हा कम्प्लीट झाला. म्हणजे ह्याच्यात तुम्हाला सेटिंग कसं करायचं, केबलिंग कसं करायचं, माईक कसे कनेक्ट करायचे, केबल्स कसे कनेक्ट हे झालं करायचे. काय? फक्त आपल्याला काय आहे ना, मेन म्हणजे यांचे जे हे कनेक्शन आपल्याला ते सोपं होऊन जाईल सगळ्यांना. ठीक आहे ना. मेन म्हणजे सेटिंगचा इश्यू असतो. सेटिंग म्हणजे काय सेटिंग मध्ये काय अडचण आहे आता तुम्हाला? नाही मग आता अडचण नाहीये. आता जसं तुम्ही म्हटले की करतो त्यावेळेस आपण चारी एकत्र चालू करायचे. तो इको अशा लेवलवर आणायचा जिथे तो कॅन्सल होईल. म्हणजे इथून जरी केलं किंवा ह्याच्या आउटपुट मधून जरी केलं, हे जे दोन बटन होते ना आउटपुटचे, राईट आउटपुट सर, ही दोन बटन राईट साईडचे, हे दोन बटन जे आहेत ना ते आउटपुटचे आहेत. बाकीचे जे 4 बटन होते माईकचे ते इनपुट असतात. ह्याला त्या युनिटला जेव्हा इन होतं म्हणजे माईक जेव्हा लावतो त्याला इनपुट मिळतं. त्याच्यातून आउटपुट काढून आपण ऍम्प्लिफायरला देतो. ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही चारी कनेक्ट करतात तर त्याच्यातून थोडासा आवाज तुम्हाला ऍडजस्ट करावा लागतो. ठीक आहे. आणि प्रत्येक कोर्टमध्ये जेव्हा ते रेकॉर्डिंग सेशन चालू असतं तर त्यांचा ऑपरेटर किंवा जे काही कन्सर्न पर्सन्स असतात ते तिथे असतात. आपल्याला ट्रेनिंग द्यावं लागेल. हा बेसिक असं ट्रेनिंग म्हणजे त्यांना हे फक्त व्हॉल्यूम ते त्यांच्याकडे कोणी नाही राहत. आपल्याला द्यावं लागेल त्यांना. आपण प्रोव्हाइड करतोय ना. एक तर बस. मध्ये कशासाठी येतं? आवाज जर तुम्ही आत दाबलो पॅड, आता सपोज 3 नंबर माईक आहे तर तुम्ही आत दाबा, काय होतं बघा. हॅलो, येतोय का आवाज माझा काही? अच्छा, म्हणजे इथून तुम्ही कंट्रोल बंद होतोय तो. हा, बंद नाही होते, त्याची सेन्सिटिव्हिटी कमी होते कमी होते. अच्छा, राईट साईडचं. नाही नाही हे झालं. हा हा ते पण चालूच नाही तर ते बंद करून काय होणार? नाही नाही आता याच्यामध्ये पहिले आता आवाज येतच नाही ना. हा, आता लाईन आणि इन्सर्ट जे आहे ना त्याच्यात आवाजाची सेन्सिटिव्हिटी मध्ये थोडासा फरक येतो. असंच मोठा फरक नाहीये पण ते म्हणायचं कारण हो. तो क्लॅरिटीचा जर काही असेल त्याच्या नाही क्लॅरिटीची काही सेटिंग नाही ती. इन्सर्ट म्हणून एक इनपुट असतं आणि लाईन म्हणून एक इनपुट असतं. त्याच्याप्रमाणे पॅडला कंटिन्यू बाहेरच ठेवायला लागणार आपल्याला. हो, आहे का नाही? पॅड जे आहे ते बंदच ठेवायचं, म्हणजे बाहेर ठेवायचं. बाहेर ठेवायचं. ते ऍक्च्युली इन्स्ट्रुमेंट साठी ते आहे दिलेलं. इन्स्ट्रुमेंट म्हणजे जे स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग साठी वापरतात त्याच्यासाठी आहे. त्याचा आपल्या ऍप्लिकेशनला काही उपयोग नाही. मग लाईन इन्सर्ट जे आहे ते आतमध्ये चांगली आहे का बाहेर चांगली नाही, आहे? आता तर आपल्याला दोन्हीकडे सेमच आवाज येतोय. तुम्ही जर आता आपण आउटपुट कुठल्याही एका चॅनल एका channel घेतलेलं आहे. मोनो केल्यानंतर दोन्ही चॅनलला लेफ्ट आणि राईटला एकत्र आवाज जातो. तो वेगवेगळा करत नाही, लेफ्टचा लेफ्टला, राईटचा राईटला. ठीक आहे. ह्याच्यात माईकचा काही संबंध नाही. माईक जेव्हा तुम्ही बोलता ते लेफ्टला पण जाणार आणि राईटला पण जाणार. फक्त नाही स्पीकर पण काही संबंध नाही. जेव्हा तुम्ही पीसी वरून कंटेंट प्ले करता, म्हणजे एखादं म्युझिक प्ले केलं किंवा काय केलं, त्याच्यात जेव्हा रेकॉर्डिंग मधून लेफ्ट मधून रेकॉर्डिंग केलेली असते, राईट मधून वेगवेगळी रेकॉर्डिंग केली असते, तेव्हा त्याच्यात फरक पडेल. तर त्यामुळे फक्त मोनोवर ठेवलं तर तुमचं व्यवस्थित चालेल, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. तर ते मोनोवर सेटिंग तुमची करायची. ठीक आहे. फक्त तिथल्या याचं आहे. स्टेरिओ आणि मोनोचं सेटिंग्स असते. तुम्ही मागच्या साईडला लेफ्ट आणि राईट असे 2 आउटपुट आहेत. तर आपण कुठल्याही एकाच आउटपुटला जेव्हा कनेक्ट करतोय तेव्हा मोनोवर सेटिंग करायची. मिक्स प्लेबॅक आउट आहे. प्लेबॅक आउट आहे आणि बघायचं की आपण मेन आउटपुट घेतला, आपण त्याच्यातून मेन आउटपुट मधून घेऊन आपण ऍम्प्लिफायरला दिला तर आपला पर्पज तिथे सॉल्व्ह होतो. आपल्याला हे झालं आपलं ऍम्प्लिफायर लावलेली आहे. तिकडे काय लावलेलं आहे 2 नंबरला बघा. सेम येते. बरोबर आहे. नंबर कुठले हा खाली नंबर 3 नंबरला व्हाईट लावलेली आहे हो ते आणि 1 नंबरला शिल्ड लावलेली Shield आहे. लावलेली. शिल्ड जी आहे ती मध्ये त्यांनी शॉर्ट केलेली आहे एक वायर शॉर्ट टाकून. केलेली, हा दोन्ही चौथ्याला लावलेली, चौथ्याला अर्थिंगला केलेली आहे, म्हणजे असं मला म्हणलं. हा, ठीक आहे. सील्ड या अर्थिंगला घेतलेली आहे असं वाटतंय ते. एकच मिनिट. ठीक आहे. लावताना मग त्याला ते जॉईंट मारायचं असं प्रॉपर. स्लीव वापरायच्या म्हणजे कनेक्शन कुठले कुठले ते check करा.
हे सगळंच वापरावं लागेल हे हे बघ इकडे बघ ही कॅप आहे ओके कॅप ते सगळं दोन्ही त्यानंतर ही केबल कॅप ही आहे ह्या तीनच्या तिथला वायरी आहे झूम रेड झूम व्हाईट ब्लॅक रेड साठी 2 नंबर शिल्ड आहे ते. नाही हा म्हणजे रेड जाती 2 नंबरला आपल्या याचे असताना कॅमेऱ्याचे हा तीच समजलं ना कॅमेऱ्याचे केबल सारखं ते बाहेरून नसतं त्याचं व्हाईट जाते 3 नंबरला आणि सील्ड जातं 1 नंबरला सील्ड आणि अर्थिंग एकत्र जोडायची आहे ती फोटो वस्तू घेऊन गेले करून तुम्हाला ते करावे लागतील कनेक्शन्स करावे लागतील ठीक आहे तुम्हाला रेडी केबल्स तिथे ले नाही करता येणार म्हणजे तुम्हाला भिंतीतून करावे लागतील पाईप टाकून करावे लागतील खालून अंडरग्राऊंड करावे लागतील जे जर साईड कंडिशन असेल तसे तुम्हाला करावं त्याचे जे कनेक्शन्स आहेत ते एकदम प्रॉपर झाले पाहिजे त्याच्यात जर थोडंफार इकडे तिकडे झालं की हिसिंग हमिंग हे प्रॉब्लेम्स येतात ठीक आहे आता इथे जसा आवाज येतो थोडासा एकदम बारीक ठीक आहे त्याला एसी हम किंवा डीसी हम असा म्हणतात दोन्हीपैकी एक येत असतो तो त्याच्यासाठी ऍम्प्लिफायरला अर्थिंग करणं गरजेचं असतं ठीक आहे जर नाही आला तर तुम्ही नाही केलेलं तरी चालेल ठीक आहे याचे कनेक्शन पण तुम्ही सांगणार ना आपल्याला केबल कनेक्टिव्हिटी कशी करायची हा ते सांगतो मी आता तुम्हाला पहिले बेसिक हा, basic आपल्याला- प्रॅक्टिकल सगळं कळलेलं आहे